दुसरी क्वांटिटी बदलणं हा शब्द या ठिकाणी आपला वापरता येतो. ओके, तर चेंज म्हणजे व्हॅरिएशनचा दुसरा शब्द या ठिकाणी चेंज म्हणतो आपण. चेंज होण्याचे चेंज. ओके, म्हणजे बदल थोडक्यात त्याला आपण चलन म्हणतो. तर बदल घडणं व्हॅरिएशन मध्ये कोणत्या दोन प्रकारच्या ठिकाणी बदल घडतात, जे टाईप पण आपल्या ठिकाणी नंतर शिकायचं आहे. पण तत्पूर्वी आपला फक्त चलन एवढ्या ठिकाणी शब्द समजून घ्यायचा आजच्या दिवस डेफिनेशन. तर या ठिकाणी मी दोन प्रकारचे उदाहरण घेतो. ओके, समजा 1 पेन इज इक्वल टू 10 रुपीज. किती? 10 रुपीज किंवा RS काढता तुम्ही किंवा हे नवीन प्रकारचा सिम्बॉल निघाला आता. तर आता ठिकाणी आपण कॉलम करूता नंबर ऑफ पेन आणि त्याची व्हॅल्यू किंवा प्राइस. 1 पेनची किंमत आपल्या ठिकाणी माहित आहे, एका पेनची किंमत 10 रुपये आहे. तर मग आता ठिकाणी आपण कॉलम करू इकडे छोटासा. तर याच्यामध्ये घेतलं मी 5 पेना. किती पेन या ठिकाणी? 5 पेना. किती रुपयाला लागतील? एक पेन जर 10 रुपयाला असेल तर 5 पेना किती रुपयाला भेटतील? 50. समजा मी इथं 25 घेतल्या पेना इथंच, टेन्शनच नको. ओके, किती लागतील माझ्या ठिकाणी? 250 रुपये लागतील. समजा मी 8 पेना घेतल्या. ओके, किती लागतील ठिकाणी? 80 रुपये लागतील. मी समजा 12 पेना घेतल्या, 1 डझन, 120. व्हॉट इज ऑब्झर्व दॅट? काय ऑब्झर्व केलं होतं तुम्ही या ठिकाणी? या ठिकाणी नंबर ऑफ 10 म्हणजे 5 पेना 50 रुपयाला, तर 25 पेना 250 रुपयाला. म्हणजे इथली व्हॅल्यू चेंज झाली, याच्यापेक्षा पेनची संख्या वाढली, किंमत पण तुम्हाला जास्त द्यावं लागणार आहे. नाहीतर मी 50 रुपये तुम्हाला 25 पेना द्या, कारण त्यांना 5 पेना 50 रुपयाला दिला, मला 25 पेना सुद्धा 50 रुपयालाच द्या, असं होईल का? हा 2 कॅन्सल करून टाका इथला. ओके, 5 पेना पण 50 लाच आणि 25 पेना पण 25 ला, म्हणजे 50 लाच येऊ शकते का? असं येते. 2 रुपयाची असतं, 1 रुपयाची पेन घ्यावं लागेल. ओके, कोणती पेन घ्यावं लागेल? 2 रुपयाची. व्हॅल्यू चेंज करावं लागेल तुम्हाला प्राइस. ओके, तर नाही जमत. आपण फिक्स रेट घेतले अगोदर. समजा एका पेनची किंमत 10 रुपये आहे. ओके, तर त्यामध्ये या ठिकाणी 5 पेनची किंमत 50, 25 पेनची किंमत 250, 8 पेनची किंमत 80 रुपये आणि 12 पेनची किंमत 120. आता असेच वयाचे किंवा नोटबुक तुमचे, पुस्तकांचे किंवा वेगवेगळ्या भाजीपाल्यांचे, फळांचे हे जे काही तक्ते आहेत, हे तुम्ही जसं घेतला तसं तुम्हाला व्हॅल्यू लागत जाईल. बरोबर आहे ना? कमी जास्त. तुम्ही जास्त घेतला तर जास्त पैसे द्यावा, किंवा कपडे असतील, कोणत्याही वस्तू असतील, बूट असतील, शूज असतील, चप्पल्स असतील. ओके, जशा प्रकारे तुम्ही जास्त क्वांटिटी घ्याल जास्त पैसे द्यावे लागेल. एकच क्वांटिटी घेतला, एखादी किलोवर घेतला तुम्ही, जर समजा बाजारामध्ये तर 100 रुपये किलो शेपच्या मिळेल. जर तुम्ही 1 किलो घेतला तर 100 रुपये द्यावे लागतील. 4 किलो घेतला 400 रुपये द्यावे लागतील. 10 किलो घेतला 2.5 किलो घेतला 250 रुपये तुम्हाला ठिकाणी द्यावे लागतील. ओके, म्हणजे डिपेंड्स अपॉन द तुम्ही जे काही बॉट करणार आहात युअर क्वांटिटीज. ओके, बाय युअर क्वांटिटीज. आपण जे काही क्वांटिटी आपण बॉट करतो, खरेदी करतो, त्याच्यावर डिपेंड्स करते की तुमची प्राइस काय असणार आहे. म्हणजे चेंज काय ठिकाणी? चेंज. देयर इज अ रिलेटेड क्वांटिटी ऑल्सो चेंज. म्हणजे इथं पेनची संख्या फक्त 5 होती, 50 रुपये द्यावे लागले. आपण इकडं पेनची संख्या वाढवली तर इकडं त्याची किंमत पण वाढली. ओके, व्हॅल्यू पण तुम्हाला या ठिकाणी जास्तच द्यावं लागणार आहे. मग पुन्हा आपण पेनची किंमत कमी केली, कमी घेतली थोड्याशा, म्हणजे 8 पेना घेतल्या, तर व्हॅल्यू पुन्हा तेवढ्या सर्व प्रमाणामध्ये तुम्हाला द्यावा लागतो 80 रुपये. म्हणजे पुन्हा तुम्ही काय घेतला ठिकाणी? 12 घेतला, तर या ठिकाणी त्याची रिलेटिव्ह व्हॅल्यू काय आली? 120. म्हणजे या ठिकाणी बरोबर या ठिकाणी तुम्ही सोडक्यात पाहू शकलात. आता समजा एखाद्या वेळेस आपण असं उदाहरण घेऊ, दुसऱ्या टाईपचं एक्झाम्पल आपल्याला पाहिजे. फक्त आपल्या व्याख्या समजून घ्यायचंय, त्यानंतर याचं रेशो काय असते, याचं प्रोपोर्शन काय असते वगैरे वगैरे, म्हणजे बदल कसे घडतात एवढंच या ठिकाणी आपल्याला पाहायचंय. दुसऱ्या या ठिकाणी आपल्याला काही पाहण्याची आवश्यकता नाहीये. फक्त ओनली चेंज. काय? ओनली चेंज.
या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. तर सपोज दॅट विल लर्न दॅट अबाउट समजा एखादी 200 किलोमीटर अंतर आपल्याला चालायचं आहे. किती या ठिकाणी 200 किलोमीटर या ठिकाणी अंतर आपल्या ठिकाणी चालायचं आहे. आता याच्यावर ठिकाणी आपला ऑप्शन आहे बायसिकल, त्यानंतर बस, त्यानंतर ऑटो, त्यानंतर कार, त्यानंतर ट्रेन, त्यानंतर एरोप्लेन वगैरे वगैरे. 200 किलोमीटर अंतर जायचं आहे. मात्र स्पीड प्रत्येकाची वेगवेगळी आहे. काय ठिकाणी स्पीड प्रत्येकाची काय ठिकाणी वेगळी आहे. ओके, मग त्यानुसार आपण डिपेंड्स करता कोणाची स्पीड नुसार या ठिकाणी काय होते. या ठिकाणी आपण 3 कॉलम करू. कोणते कोणते? व्हेइकल्स, त्यानंतर स्पीड अँड टाइम. ओके, डिस्टन्स ठराविकच आहे. किती या ठिकाणी 200 किलोमीटर आहे. किती या ठिकाणी 200 किलोमीटर आहे. ओके, तर किती टाइम लागू शकतो याचा आपण या ठिकाणी विचार करूया. ओके, मग काय घेतलं या ठिकाणी आपण 3 कॉलम. जसे 2 कॉलम होते इकडे आपण व्हेइकल घेऊया, गाड्या म्हणतो आपण त्याला. दुसऱ्या कॉलम मध्ये घेऊया आपण त्यांची स्पीड पर किलोमीटर आवर कशी जाते आणि त्याला लागणारा टाइम. ओके, तर स्पीड घेतला की मला टाइम काढता येतो. कारण का स्पीडचा फॉर्म्युला स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. ओके, डिस्टन्सला जर तुम्ही टाइम काढा, स्पीड घेतला की तुम्हाला टाइम काढता येतो. t इज इक्वल टू d अपॉन s. ओके, त्या स्पीड मध्ये बघायचं आहे. तर नंबर 1 ला आपण इथे घेतलं बायसिकल. ओके, बायसिकलची किमान 60 ची स्पीड असते. कितीची 60 ची स्पीड असते. जवळपास 60 70 80 किलोमीटर पर आवर. तर जर स्पीड 60 ची असेल तर 200 किलोमीटर अंतर किती वेळ लागते कव्हर करायला? 3.3 आवर्स म्हणूया आपण, बरोबर आहे ना. म्हणजे 3.5 तास लागेल जास्तीत जास्त 200 किलोमीटर अंतर करण्यासाठी. दुसरं घेतलं आपण बस. बस थोडंसं वेगात आहे, त्याचे मोठे टायर असतात, तुम्हाला माहित आहे असतात ना. बस मोठ्या हायवे रोडला फास्ट मध्ये जाते निघून. ओके, किती धरू आपण त्याचे 80 धरू, याच्यापेक्षा जास्त. ओके, 80 किलोमीटर पर आवर. ओके, 0 कटला 8 दोन्ही 16.1 उरला 8 पंचे 40, म्हणजे 2.5 तास लागतील. किती 2.5 तास आपल्या भाषेमध्ये, म्हणजे 2.30च येईल ते पण. तर त्यानंतर दुसरं सांगा. ऑटो नको, थोडं लांब घेऊन जाऊ आपण. ऑटोचं 30 किंवा 40 स्पीड येते, तेव्हा काय हरकत नाही. ऑटो 14 किलोमीटर पर आवर. ओके, तर हा 0 कटला किती तास लागला ठिकाणी 5 आवर्स. ओके, त्यानंतर 4 नंबरला आपण कार घेतली. ओके, किंवा 100च्या वरून स्पीड असते कारची, किलोमीटर पर आवर. ओके, तर 0 कटला 12 1 12. ओके, किती उरले 8 उरले 12 सकम 72. ओके, हेच येत राहते आता आवर्स, म्हणजे 1.6. त्यानंतर 5 नंबरला आपण ट्रेन घेतली. ट्रेनची 150च्या वरून स्पीड राहते, कधी मध्ये ठेवा 100 150 160 किलोमीटर पर आवर. किती लागलं माझ्या ठिकाणी 16 1 16. किती उरले 4 उरले, बरोबर ना. 16 दोन्ही 32 1685. त्यानंतर एरोप्लेन. ओके, एरोप्लेनची किमान स्पीड 400च्या
वरूनच असते कोणते 400 खाली नसते. 400 म्हणजे खूप कमी जाईल. ओके पर हॉवर्स थोडी वेगळा जाते एरोप्लेन. 400 आपण साधी विमान घेतली. ओके कपडा बांधलेली तर 400 किलोमीटर पर आवर तर हाफ आवर्स 0.5 येईल. बरोबर आहे ना. 2 घेतले 2/4 म्हणजे 1/2 1/2 म्हणजे 1/5 अर्धा तास लागेल फक्त. ओके तर याला ऑब्झर्व करा. आता हा टेबल अलग आहे, तो टेबल अलग आहे. ओके चेंजेस व्हायले इथं पण. बरोबर आहे ना. ओके इथं पण चेंजेस व्हायले. जर आपण बायसिकलने गेलो 200 किलोमीटर अंतर. ओके तर बायसिकलने गेलो तर 60 किलोमीटर पर आवर तुमची गाडी जाते एका तासाला. किलोमीटर पर आवर म्हणजे त्याची स्पीड दाखवायची म्हणून. 3.3 तास या ठिकाणी तुम्हाला लागायला जवळपास. ओके तर त्यानंतर समजा आपण बसने गेलं. बस जवळपास कसल्या एखाद्या तुम्हाला स्पीड मध्ये जाते 80 किलोमीटर पर आवर. जर गेलं तर जवळपास 2.5 तास लागायचे आपल्याला. किती या ठिकाणी 2.5 तास. ओके म्हणजे स्पीड वाली की वेळ कमी लागणार. बरोबर आहे ना. स्पीड वाली तुम्ही एका दिवस असं गमत डमत असं करत जा. बरं झालं एका दिवशी. एका दिवशी सरसर निघून जा. एका दिवशी सायकलवरती जा. म्हणजे किती वेळा तुम्ही पोहोचू शकता या तुम्ही स्वतः टाइम लावून बघा. ओके म्हणजे स्पीड वाढली की टाइम ऑटोमॅटिक कमी लागणार आहे तुम्हाला. मग इथे स्पीड वाढली 80 होतं पण तुम्हाला 2.5 तास लागले फक्त. त्यानंतर आपण ऑटो घेतला 3 चाकी हेलिकॉप्टर. ओके तर 40 किलोमीटर पर आवर जास्त झाली स्पीड त्याला ते पण. नाही तर कुठं पलटी मारते काय सांगता येणार. 40-50 ला गेला तरी त्याला 30च्या जवळपास चालू लागते. म्हणजे 40 किलोमीटर पर आवर तर त्याच्याने गेलं तर आपला 5 तास लागतील. किती या ठिकाणी 5 तास. ओके त्यानंतर आपण कार घेऊन गेलो तर कारला सगळं काय पॉवर स्टीअरिंग पॉवरच असे सगळं. ओके आणि कोण्या पॉवर खड्यामध्ये जाऊन पडते काय सांगता येणार कधी. ओके तर म्हणून फास्ट मध्ये चालवतात कारवाले सगळेजण. स्पीड कधी पण बघा ओव्हरटेक कारला कोणी ओव्हरटेक करत नाही. कार सगळ्यांना ओव्हरटेक करून निघून जाते. ओके पण कधी पण गाडी करत असताना कारण का सगळं त्यांच्याकडे ब्रेक वगैरे जे असतात ते सगळे टाईट असतात आणि स्टेरिंग एकदम पॉवर स्टेरिंग असते. कसं कुणीकडे मध्ये तवाच कटते. म्हणजे तर जर कारने गेलो तर फार कमी वेळ लागेल आपला 1.66 जवळपास. त्यानंतर ट्रेनने गेलो आपण जवळपास 160 स्पीड धरली आपण. पॅसेंजर असो किंवा साधी ट्रेन असो किंवा एक्सप्रेस असो. एक तासाला समजा 160 किलोमीटर अंतर जात असेल तिनं तर जवळपास आपला 1.25 म्हणजेच 1 तास त्याच्या 10 मिनिटं लागतील आपल्या जास्तीत जास्त 1 तास 10 मिनिटं. ओके तर एवढा वेळ लागेल. आणि जर आपण एरोप्लेनला गेलं साध्या विमानानं एकदम. ओके तरी समजा तशी तर 700 650 720 अशा प्रकारची विमानाची स्पीड असते. बरोबर आहे ना पर आवर. 700 800 किंवा 750 ताशी एवढ्या वेगाने या ठिकाणी विमान धावत असतं. तरी आपण बाबा आपलं समजून घेण्यापुरतं आपण 400 धरलं. एका तासाला विमान 1 तासाला या ठिकाणी 400 किलोमीटर पर आवर जाते. तर हे 400 आहे तर जवळपास आपला फक्त अर्धा तास लागेल हे अंतर जायला. ओके म्हणजे इकडं स्पीड वाढली की टाइम कमी झाला. ओके म्हणजे दॅट इज अ चेंजेस. ओके म्हणजेच ही क्वांटिटी म्हणजे नंबर ऑफ पेन त्याच्या रिलेटेड क्वांटिटी. ओके मग त्याच्यानंतर ही क्वांटिटी इन्क्रीज त्याच्यानंतर रिलेटेड क्वांटिटी ऑल्सो इन्क्रीज. त्यानंतर इथली क्वांटिटी डिक्रीज झाली याच्यापेक्षा त्याच्या रिलेटेड क्वांटिटी ऑल्सो डिक्रीज. ओके मग नंतर याच्यापेक्षा ही इन्क्रीज झाली त्याची रिलेटेड क्वांटिटी काय झाली ठिकाणी इन्क्रीज झाली. ओके आता इथं स्पीड 60 होता तर 3.3 लागलं. नंतर स्पीड वाढली इथं कमी झाला. त्याच्या ठिकाणी रिलेटेड क्वांटिटी काय झाली ठिकाणी कमी झाली. त्यानंतर याच्यापेक्षा स्पीड कमी झाला 80 पेक्षा तर टाइम जास्त लागला. म्हणजे उलट व्हायला इथं सोयीच्या व्हायला इथं उलट व्हायला. म्हणजे हे डायरेक्टचं आहे उदाहरण आणि हे इनवर्स आहे. आपला पुढे पाहायचं आहे. फक्त आपला त्याचा प्रकार न पाहता आपला फक्त चेंज समजून घ्यायचं. काय ठिकाणी बदल कसे घडतात जीवनामध्ये आपल्या याच्यामध्ये प्रॉब्लेम्स मध्ये बदल चेंजेस कसं काय पण होतात घडतात एवढंच फक्त आपल्याला लक्षात ठेवायचंय. म्हणून मी दोन्ही एक्झाम्पल तुमच्या समोर ठिकाणी दिले. ओके तर त्यानंतर आपण ऑटो घेऊन गेला तर 40 म्हणजे याच्यापेक्षा स्पीड कमी झाली तर एवढा लागला. पुन्हा स्पीड वाढली एवढ्या 3 पेक्षा स्पीड ही जास्त आहे म्हणजे या 3 पेक्षा टाइम मला कमी लागणार आहे. बरोबर आहे ना.
1.66 म्हणजे जवळपास 1 तास 1.5 तास लागेल जास्तीत जास्त 66 म्हटल्यानंतर. ओके, तर त्यानंतर 1.5 तास नाही, त्याच्यापेक्षा कमीच लागतो. त्यानंतर 160 आपण ट्रेनने गेलो. ओके, 1.25 म्हणजे 1 तास 10 मिनिट लागतील जवळपास. ओके, म्हणजे याच्यापेक्षा ही स्पीड वाढली, इथं टाइम कमी लागला, बरोबर आहे. त्यानंतर पुन्हा आपण एरोप्लेन डायरेक्ट घेतलं. ओके, याच्यापेक्षा स्पीड किती 1 पटीनं वाढली, म्हणजे 2 पटीनं. तर त्यानंतर याची किंमत जे काही वेळ आहे तो याच्यापेक्षाही अर्ध्यापेक्षा निम्म्यापेक्षा कमी आला. ओके, 0 म्हणजे फक्त अर्धा तास, निव्वळ अर्धा तासामध्ये आपण ठिकाणी पोहोचू शकतो. म्हणजे अशा प्रकारचं इथं उलट घडतंय, तिथं सोयीशा घडतंय, बट देर आर हॅपन चेंजेस. ओके, दोन्ही ठिकाणी काय ठिकाणी चेंजेस व्हायला. म्हणून आता या ठिकाणी आपला व्हॅरिएशनची व्याख्या घेतल्यानंतर हे तुम्हाला उदाहरण खाली लिहायची आहेत. आता मी पुन्हा उदाहरण लिहिलं नाही, आता फक्त व्हॅरिएशनची व्याख्या लिहून दिलो की आजचा तास या ठिकाणी इथंच आपण खलास करू. ओके, हे उदाहरण तुम्हाला लिहून काढायचे व्याख्याच्या नंतर. अगोदर व्याख्या लिहून घ्यायची, हे उदाहरण. आता फक्त व्याख्या लिहून मी थांबतो. उद्यापासून आपण टाईप सुरुवात करूया प्रकार. तर व्हॅरिएशन म्हणजे काय ठिकाणी चेंजेस व्हायला, काय ठिकाणी सच चेंज, फक्त काय नाही बदल घडायला. ओके, एखादी क्वांटिटी इन्क्रीज झाली तर त्याच्या रिलेटेड क्वांटिटी काय ठिकाणी इन्क्रीज व्हायली, किंवा एखादी क्वांटिटी डिक्रीज झाली तर त्याच्या रिलेटेड क्वांटिटी काय ठिकाणी डिक्रीज होत असेल. इन्क्रीज किंवा डिक्रीज किंवा डिक्रीज इन्क्रीज इन्क्रीज डिक्रीज काय होत असेल, म्हणजे सम करत असेल किंवा व्यस्त करत असेल, आपला काय घेणं नाही. ओके, तर डेफिनेशन पाहूया आपण. If the one of the quantity increases, their related quantity increases or decreases, and one of the दोन्ही एवढं आहे, इन्क्रीज होत असेल किंवा डिक्रीज झालं. इन्क्रीज झाल्यानं पहिल्या याच्यामध्ये इन्क्रीज व्हायला आणि दुसऱ्यामध्ये इन्क्रीज झाल्यानंतर काय झालं, डिक्रीज झालं. क्वांटिटी decreases, then their related quantity increases or decreases. इथं पण increases or decreases, then such a type of change, असं जे काय बदल घडालाय, कमी कमी जास्त 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 कमी घडण्याचा, then such a type of change are called व्हेरिएशन. काय म्हणते त्याला, व्हेरिएशन, बदल. असं ठिकाणी आपण जे काय घडालाय त्या ठिकाणी त्याला आपण व्हेरिएशन म्हणतो. तर आता तुम्हाला जे काही एक्झाम्पल दिले होते, ओके,
दोन्ही एक्झाम्पल ठिकाणी खाली लिहून टाकायचे. ओके, जे इकडे एक एक्झाम्पल दिलं होतं, तिकडे एक्झाम्पल दिलं होतं, तर ते दोन्ही घ्यायचे. मग ह्या चेनचे प्रकार आपण उद्यापासून स्टार्ट करूया. ओके.